या ठिकाणी कासणे गावचे श्री सुरेशजी दळवी साहेब यांचं देखील आगमन झालंय। स्वागत असेल आपलं या ठिकाणी CPL 2021 मध्ये। विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। बघा या थोरा मोठ्यांचं या प्रकारचं सहकार्य असतं। कासणे गावची आज मॅच सर्व मान्यवर कासणे संघाचे प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित, तसे डोळे संघाचे सर्व प्रेक्षक सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित। नक्कीच जबरदस्त बॅटल असेल या ठिकाणी। तिसरी मॅच पाहतोय आपण आजच्या दिवसातली। स्वराज 11 डोळे विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने। माध्यमातून 3 धावा खर्च केल्यात। एका विकेटचं पतन देखील केलंय। 3 धावा आपण धावफलकावर पाहतोय। शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी पहिल्या षटकाचा। षटक संपले या ठिकाणी आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासने संघाची 3। प्रवीण गगे आणि समीर भुईरी मैदानावर जोडी पाहतोय आपण या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासनेकडनं। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय। 3 धावा धावफलकावर पाहतोय आपण। कासणे अमर स्पोर्ट्स कासने संघ CPL 2021 मधली पहिली मॅच या ठिकाणी खेळतोय ढोळे संघासमोर या ठिकाणी।
डोळे संघाने पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच विजय पत्करलाय आणि एक विजयानंतर एक आत्मविश्वास या ठिकाणी मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी 3. समीर भोईर, साहिल शेख यावेळी बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय. मागच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी समीर भोईर. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. पहिलाच फटका या ठिकाणी फर्स्ट लाईन चेंडू हवेमध्ये आहे, झेल होण्याची शक्यता आणि शानूच्या माध्यमातून जबरदस्त झेल. विकेटचं पतन होईल या ठिकाणी. समीर भोईर बॅक टू द पवेलियन. नक्कीच पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी विकेटचं पतन केलंय. समीर भोईरला मात्र माघारी धाडलंय. ज्या प्रकारचं बॉलिंग परफॉर्मन्स मागच्या मॅच मध्ये सुद्धा डोळे संघाकडनं पाहिलंय, जबरदस्त कामगिरी पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये CPL 2021 मध्ये. परिणामी आपण धावफलकावर धावसंख्या जर पाहिली या ठिकाणी अंबर स्पोर्ट्स कासने संघाची, तर फक्त 3 धावा धावफलकावर. अमोल दळवी आपण नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावर पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय आपण प्रवीण गगेला. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर साहिल शेखच्या माध्यमातून. यावेळी नक्कीच फुलर लेनचा चेंडू, त्या ठिकाणी कव्हरला फिल्डर हजर असेल शानू. बॉल मात्र अडवला गेलाय. एक सिंगल देखील कंप्लीट केली जाते. एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासने संघाची. 4 धावा धावफलकावर. यावेळी नक्कीच बॅटची एज लागली आणि त्याकडे विकेट किपर सुद्धा बीट झालाय. चेंडू ट्रॅव्हल होईल या ठिकाणी मात्र सीमारेषा पार. चौकार येतोय. इथे जन्मला. फलकावर धावसंख्या पाहतोय. फटका चांगला आहे या ठिकाणी. डीप कव्हरला मात्र फिल्डर हजर असेल. एक सिंगल देखील कंप्लीट केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा मात्र या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण या ठिकाणी अमोल दळवी आणि प्रवीण गगेच्या माध्यमातून. परिणामी 2 धावांनी धावफलक पुढे सरकते आणि धावफलकावर धावा पाहतो आपण या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासने संघाच्या. 12 धावा. अजून एकदा फटका चांगला आहे. कव्हरच्या दिशेला फिल्डर हजर असेल. एक सिंगल देखील अजून एकदा कंप्लीट केली जाते. यावेळी मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय 13 धावा. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू उडवलाय. नक्कीच चांगला देखणा फटका आणि चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होईल डीप पॉइंटला. सीमारेषा पार. चौकार. समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासने संघाची. 17 धावा धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चांगलं कमबॅक म्हणेन मी या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये अमर स्पोर्ट्स कासनेचं. नक्कीच 6 षटकांची आपण एक इनिंग पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपन्न झालेत. उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल या ठिकाणी. फलंदाजांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी विकेटवरनं धावू नका आणि पंचांनी सुद्धा या गोष्टीकडे या ठिकाणी लक्ष द्यायचं. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण या ठिकाणी कासने संघाची
17 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असेल. बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतो आपण या ठिकाणी. शानू शेख यावेळी बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतो आपण. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना डोळे संघाकडनं. नक्कीच आज विशेष उपस्थिती आपण पाहतो या ठिकाणी या सामन्यांसाठी. निलेशजी शेलार साहेब असतील मानिवली गावचे, सुरेशजी दळवी साहेब, शरदजी गगे साहेब कासने गावचे, सर्वांचं स्वागत असेल या ठिकाणी CPL 2021 मध्ये. आपल्या संघाच्या समर्थनासाठी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित. परिणामी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावर पाहतो आपण. आणि तिसरं षटक प्रगतीपथावर शानूच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी ओव्हरपिच बॉल फलंदाज झालाय. डॉट तिसऱ्या षटकाची सुरुवात पाहतोय आपण या ठिकाणी शानू शेखच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा शानू शेखने ज्या प्रकारची गोलंदाजी केली नक्कीच कौतुक असेल. एक उत्कृष्ट गोलंदाज शानू शेख ज्याची ओळख आहे, शंका नाही मात्र यात. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला सातत्याने. आणि कन्सिस्टन्सी ठेवणं फार महत्त्वाचं असतं कोणताही क्रिकेटर म्हटला की. ती कन्सिस्टन्सी या खेळाडूमध्ये आहे. अजून एक फुल लेनचा चेंडू स्ट्रेट हिट केलाय त्या ठिकाणी. नक्कीच फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पण मी 2 धावांनी धावफलकावर आपण धावसंख्या पाहिली या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासने संघाची. 19 धावा धावफलकावर पाहतो आपण. यामुळे मात्र नक्कीच खूप वेगाने चेंडू हाताळला होता. टप्पा पडला होता. सरळ विकेट किपरकडे चेंडू जाऊन विसावलाय. आणि या ठिकाणी परिणामी डॉट चेंडू येतोय. धावसंख्या जर पाहिली आपण या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासने संघाची तर 19 धावा स्थिरावलेली धावसंख्या पाहतो आपण या ठिकाणी कासने संघाची. यावेळी नक्कीच फटका चांगला आहे डीप मिड विकेटला. अतिश गोडविंदे फिल्डर. आणि चेंडू मात्र या ठिकाणी जाईल डीप मिड विकेटला सीमारेषा पार. षटकार अमोल दळवीच्या बॅटमधला. थँक्यू डीजे. आणि षटकाराच्या साहाय्याने आपण धावसंख्या पाहतो धावफलकावर 25 धावा 25 रन्स ऑफ स्कोर कोड. अजून एकदा अपील पंचांकडे जोरदार झाली आहे या ठिकाणी. आणि पंचांचं बोट देखील आकाशाकडे. विकेटचं बदल होते. मोठी विकेट म्हणून मी अमोल दळवी बॅक टू द बॉल. आपण धावफलकावर पाहतोय. कल्पेश शेलके नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतो या ठिकाणी. स्ट्राईक एंडला शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी शानू शेखच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. कनेक्शन देखील प्रॉपर झाले परंतु चेंडू उंच खूप. झेलची शक्यता.
अतिश गोडविंदे जबरदस्त झेल या ठिकाणी. पुन्हा एकदा विकेटचं पतन होतंय. कल्पेश शेळके बॅक टू द पवेलियन. वेगाने पूर्ण करतायत. सामना सुरू आहे. डोळे विपक्ष कासणे संघ. यावेळी कासणे धावफलकावर बघतोय आपण. धावसंख्या कासणे संघाची 27. साहिलच्या माध्यमातून इथं चौथं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूचा खेळ संपन्न झालाय. प्रवीण आणि गौरव अशी जोडी. यावेळी मात्र कासणे संघाकडून हाफ ट्रॅकर चेंडू उडून लावला पॉइंटच्या डोक्यावरून. दरम्यान एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल. या दोन धावेने धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर 29 कासने संघाची. बघा साहिल याचा पुढील चेंडू स्ट्राइक एंडला आहे तो प्रवीण. प्रवीण आणि गौरव अशी जोडी असेल कासने संघाकडून. किती चांगली फलंदाजी बघतोय आपण. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत साहिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आफ्टर ट्रॅकर चेंडू इथे मिड विकेटच्या दिशेने वेगाने क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी. दरम्यान एकदा मात्र वेगाने पूर्ण केली. आणि या एका धावेने धावफलकावर आपण बघतोय 30 धावा कासने संघाच्या. नक्की चांगलं षटक म्हणावं लागेल. कोणताही मोठा फटका मारून दिलेला नाही आतापर्यंत साहिल याने. 3 चेंडू फेकलेत. बघा सामना करतोय आता गौरव. आणि हा स्लो चेंडू मोठा झेल होण्याची शक्यता आणि इथे झेल बाद होतोय. गौरव साहिलच्या माध्यमातून चौथं षटक सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक असतील या षटकाचे. या ठिकाणी प्रवीण आणि मयूर ही जोडी असेल मैदानात.
बघूया मयूर उंचपुरा फलंदाज आहे, काय करतोय. आणि हा चांगला कटवलेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने, शॉर्ट थर्डमॅन, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इथे मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय साहिल. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी साहिलच्या माध्यमातून. मला शेवटचा चेंडू असेल आणि हा एक वेगवान चेंडू, परिणामी निर्धाव चेंडू. इथे षटक संपतंय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय 30 कासणी संघाची. खूप चांगली गोलंदाजी म्हणाले, फक्त 5 धावा या ठिकाणी खर्च केल्यात साहिलच्या माध्यमातून. आणि एक गडी सुद्धा बाद करण्यात यश मिळाले साहिल याला. कासरी संघाचा स्कोर झालाय तो 30, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावर बघतोय आपण कासनी संघाच्या. तीस धावसंख्या आहेत धावफलकावर कासनी संघाच्या. बघूया, 4 षटक संपलेत, उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. दरम्यान अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्तिस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी त्रिवार मानाचा मुजरा करून या भगव्यामय वातावरणात ही मॅच इथे संपन्न होते. CPL 2021 पर्व 4 सुरू आहे. आजचा 5वा दिवस आणि दुपारच्या सत्रामधील हा एक अतिशय मनोरंजक सामना आपल्या पुढे साकार होताना बघतोय आपण. कासने विपक्ष ढोळे. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 4 षटकांमध्ये 30 धावसंख्या आपण बघतोय कासने संघाची. या ठिकाणी 5वं षटक आपल्या संघासाठी घेऊन आलाय तो शानू. मयूर आणि प्रवीण या ठिकाणी फलंदाजी करतील. स्ट्राइक एंडला आहे तो प्रवीण. या ठिकाणी शानू याचा सामना करेल. बघूया, पहिला चेंडू शानू याचा. आणि हा ओव्हरपेच चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं फिल्डर आहे मात्र. दरम्यान एक धाव वेगाने पूर्ण केली आहे. या एका धाव्याने धावफलकावर बघतोय 31 धावा कासनी संघाच्या. दरम्यान 5वं षटक सुरू आहे. शानू याच्या माध्यमातून आतापर्यंत 31 धावा कासनी संघाच्या खात्यावर आपण बघू शकाल. स्ट्राइक एंडला आहे तो आता मयूर. बघा, पुढील चेंडू फेकेल शानू. एक चांगली गोलंदाजी बघतोय आपण मैदानात डोळे संघाकडून. आणि हा फुलटो चेंडू, परंतु प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. अपील मात्र स्ट्रॉंग होती आणि ते पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होतोय मयूर. नक्कीच कौतुक असेल या पंचांचं सुद्धा. 5वं षटक मार्गस्थ आहे शानूच्या माध्यमातून.
2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. उमेश आणि प्रवीण स्ट्राइक एंडला आहे तो उमेश नवीन फलंदाज आहे. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून वेगाने जातोय बाउंड्री लाईन कडे. दरम्यान हा चौकार. लाजवाब चौकार शानू याला. आणि या चौकाराबरोबर धावसंख्या आपण बघतोय धावफलकर 35 कासने संघाचे. नक्कीच अशा प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल. शेवटचे 9 चेंडू शिल्लक असतील या इनिंगचे. एक चांगला फायटिंग स्कोर उभा करण्यासाठी यावेळी मात्र अशाच प्रकारची चौफेर फटकेबाजी दाखवावी लागेल फलंदाजांना. उमेश आणि प्रवीण अशी जोडी आपण मैदानात बघतोय. शानूच्या माध्यमातून 5वं षटक मार्गस्थ आहे. एक गडी जरूर बाद केला तदनंतर लगेचच मात्र फलंदाजांनी यावेळी वर्चस्व दाखवलं. एक चौकार देखणा फटका आपल्याला बघायला मिळाला उमेशच्या माध्यमातून. पुढील चेंडू पुन्हा एकदा शानू सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. बघूया उमेश स्ट्राइक एंडला आहे आणि पुन्हा एकदा फुलटो चेंडू. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय आणि हा झेल बाद होतोय उमेश. आला होता परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलंय शानू याने. पुन्हा एकदा एक गडी बाद करून या ठिकाणी यश मिळालंय शानू याला. बघूया पुढील चेंडू शानू याचा. प्रवीण सामना करेल. इथे मात्र कट केलाय. मिड विकेटच्या दिशेने वेगाने जातोय. दरम्यान एक धाव मात्र नक्की मिळते. एका धावेने धावफलकर बघतो आपण. धावसंख्या 36. बघूया शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल आता या षटकाचा. 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. बघूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे शानूच्या माध्यमातून. 5वं षटक या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी अमर स्ट्राइक एंडला आहे. हा प्रकार चेंडू हवेत आहे. झेल होण्याची संधी आणि ते मात्र झेल मिस झाल्या. दरम्यान 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. परिणामी या ठिकाणी बघतोय आपण तब्बल 3 धावा वेगाने पूर्ण केल्यात. या 3 धाव्याने धावफलकावर बघतोय आपण 39 धावा 39. बघा शानूच्या माध्यमातून या षटकामध्ये मात्र तब्बल 9 धावा या 5व्या षटकामध्ये मिळाल्या. या पूर्ण सामन्यामध्ये आपण बघतोय गोलंदाजांनी मात्र वर्चस्व गाजवले. अत्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी या 5ही षटकांमध्ये आपल्याला बघायला मिळाली. शेवटचं षटक आता मात्र शिल्लक असेल.
बघूया केतन याच्या माध्यमातून इथे 6वं षटक हाताळलं जाते. चेतनवर मात्र आता विश्वास दाखवलाय कर्णधारांनी डोळे संघाच्या. या ठिकाणी प्रवीण प्रवीण आणि अमर अशी जोडी आहे मैदानात. शेवटच्या षटकाचा सामना करेल. इथे मात्र शेवटचे षटक शिल्लक आहे. हाणामारीचे षटक आहे. यावेळी मात्र मोठे प्रहार करावे लागतील. हाफ ट्रॅकर चेंडू होता यावेळी मिडविकेटच्या दिशेनं. दरम्यान दुसऱ्या धावेचा सुद्धा वेगाने प्रयत्न होतोय आणि सक्सेसफुल. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्यात. नक्कीच शेवटचं षटक सुरू आहे. या ठिकाणी मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल. त्यासाठी चौफेर फटकेबाजी दाखवावी लागेल या ठिकाणी फलंदाजांना. आपण धावफलकर बघतो 41 धावा आतापर्यंत कासनी संघाच्या. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा आफ्टर चेंडू चांगला फटका मिडावच्या दिशेनं झेलवण्याची संधी. इथे मात्र झेलमी सुद्धा परिणामी. दरम्यान 2 धावा वेगाने पुन्हा एकदा पूर्ण केल्यात. नक्कीच इथे मात्र मोठे फटके मारण्याचा इथे प्रयत्न होतोय परंतु यश मात्र मिळत नाहीये. प्रवीण आणि अमर ही जोडी मैदानात फलंदाजी करताना आपण बघतोय. केतनाच्या माध्यमातून 5वं षटक सुरू आहे. 6वं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा आफ्टर चेंडू की जोरात मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु इथे मात्र बीट होत आहेत फलंदाज. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अमर या ठिकाणी संघर्ष करताना दिसतोय मोठे फटके मारण्यासाठी परंतु प्रॉपर कनेक्शन मात्र करू शकत नाही. केतनाच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी आपण बघतोय मैदानात. आणि हा ओव्हरपेच चेंडू मात्र कट केलाय. इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. नक्कीच एका धाव्याने धावफल करून बघतो 44 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र स्ट्राईक एंडला जातोय तो प्रवीण. पुन्हा एकदा आफ्टर चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं जाईल. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. एका धाव्याने धावसंख्या बघतोय 45. या ठिकाणी मात्र शेवटचं षटक सुरू असताना प्रयत्न जरूर होता. मोठे फटके मारण्याचा मानस नक्कीच फलंदाजांचा होता परंतु तितकी उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी केतनच्या माध्यमातून आपण बघतोय. कोणताही मोठा फटका अजूनपर्यंत मारून दिलेला नाही केतन याने. बघूया शेवटचा चेंडू सामना करतोय अमर. पुन्हा एकदा आफ्टर चेंडू चांगला फटका आहे ऑन साइडला. दरम्यान 1 धाव वेगाने पूर्ण केली आणि या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकर बघतो आपण 47. कासनी संघाच्या 48 धावांचं लक्ष असेल या ठिकाणी डोळे संघापुढे. हॅलो. नेक्स्ट मॅच असेल मानिवली विपक्ष वावगर. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना या ठिकाणी विनंती करतो आपण टॉससाठी यायचे. तसेच या ठिकाणी उपस्थित
के एस जीवदानी मानिवली विपक्ष छत्रपती वॉरियर्स भावकर दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करतो टॉस साठी यायचं आहे भावकर संघाचा कॅप्टन. तसेच या ठिकाणी उपस्थित श्री शरदजी गगे साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण या सामन्याची नाणेफेक करायची आहे. एक मिनिट. छत्रपती वॉरियर्स भावकर संघाचा कॅप्टन सूचना असेल आपल्याला त्वरित आपण टॉस साठी यायचं आहे. नाणेफेक जिंकली या ठिकाणी के एस जीवदानी मानिवली संघाने. काय निर्णय असेल आपला या मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग स्वीकारली आहे. भावकर संघाने 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे, परंतु एक चांगला बॅटिंग ऑर्डर या संघाकडे. किती धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? 40. नक्कीच शुभेच्छा असेल सर आपल्याला या मॅच साठी. या ठिकाणी आपल्याला विनंती असेल आपण या मॅच साठी सज्ज राहायचे. भावकर संघ 2 मॅच मध्ये आपण पराभव स्वीकारलाय. या मॅच मध्ये काही संघामध्ये आपण चेंजेस केलेत का? हा यावेळी चेंजेस आहेत. एक लेफ्ट हँड बॅट्समन. नक्कीच बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज आहे. या मॅच मध्ये आपण के एस जीवदानी मानिवली संघ पाहिला तर आपण पहिली मॅच खेळतोय या CPL 2021 मध्ये. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या मॅच मध्ये? कमीत कमी आम्हाला 40+. शुभेच्छा असतील आपल्याला सुद्धा. या मॅच साठी विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सज्ज राहायचंय. दरम्यान मैदानावर या ठिकाणी मॅच रंगतीये. डोळे विपक्ष कासने. जबरदस्त बॅटल या ठिकाणी. चला वळूया मॅच कडे. या ठिकाणी 36 चेंडू आणि 48 धावा असं या मॅचचं समीकरण असेल. कासने संघाचे संघमालक श्री प्रदीपजी हालके साहेब, शिवसेना ओबीसी सेल विभाग प्रमुख यांच्याकडनं कासने संघाला या ठिकाणी शुभेच्छा आल्यात या मॅच साठी. नक्कीच धन्यवाद. दरम्यान वळूया 36 चेंडू आणि 48 धावा या मॅचचं समीकरण पाहतो आपण. स्ट्राईक एंडला फलंदाज सिरताज शेख. पहिला साफ ट्रॅकर बॉल डीप मिड विकेटला पाठवून दिलाय. सीमारेषा पार षटकार. षटकाराने या ठिकाणी श्री गणेशा केलाय या संघाचा. जबरदस्त बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये डोळे संघाने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त स्टार्ट पाहतो आपण. सिरताज शेखच्या बॅट मधनं एक खणखणीत षटकार. कल्पेश शेलके आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर सज्ज. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकार लागलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. सिरताज शेखला पाहतो आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण मागच्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी साहिल शेख. कशा प्रकारे हे टार्गेट चेस केलं जाईल 48 धावांचा. अजून एक फुल लेनचा बॉल या ठिकाणी स्टिअर केलाय. लॉंग ऑनला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी 7 धावा धावफलकावर. नक्कीच ज्या प्रकारचा स्टार्ट मिळायला हवा. पहिल्या 2 चेंडूंवर 7 धावा खर्च केल्यात आणि एक 48 धावांचं डोळे संघासाठी मात्र एक सोपं टार्गेट असेल, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये 95 धावा CPL 2021 चा हायेस्ट स्कोर स्वराज 11 डोळेच्या माध्यमातून लावण्यात आलाय. 95 धावांचा. साहिल शेखला पाहतोय आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडला.
फटका चांगला आहे या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. फिल्डर नक्कीच पाठलाग करतोय आणि नक्कीच बॉल त्या ठिकाणी अडवला जाईल. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे. धावफलकावर धावा पाहतो आपण या ठिकाणी स्वराज 11 डोळे संघाच्या 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. फटका चांगला आहे या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होईल या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला 1 बाउन्स सी मार्शा पार चौकार. आलो. चौकाराच्या साहाय्याने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी स्वराज 11 डोळे संघाची 13 धावा. नक्कीच एक उत्कृष्ट खेळाडूची ओळख असते ती कन्सिस्टन्सी. कशा प्रकारचं तुम्ही असं म्हणतात फॉर्म इज टेम्पररी परंतु क्लास इज परमनंट आणि तो क्लास या ठिकाणी साहिल शेखच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अजून एक फटका चांगला आहे या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर पाठलाग करतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल परंतु चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होईल थर्ड मॅनच्या दिशेला सीमा रेषा पार चौकार. हाफ ट्रॅकर बॉल डीप स्क्वेअर लेगला पाठवून दिलाय सीमा रेषा पार षटकार. आणि षटकाराच्या साहाय्याने आपण धावफलकावर या ठिकाणी धावसंख्या पाहतोय 23 धावा 23 रन्स ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ 0 विकेट. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या मॅच मध्ये सुद्धा आपण डोळे संघाकडनं पाहतोय. मगाशी म्हणालो मगाशी मी एक उत्कृष्ट खेळाडूची ओळख असते ती कन्सिस्टन्सी आणि साहिल शेख हे नाव मात्र येईल या उत्कृष्ट खेळाडूंमध्ये. ज्या प्रकारची कन्सिस्टन्सी पूर्ण सीझन मध्ये आपण पाहिली असेल या खेळाडूची नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची फलंदाजी या CPL 2021 मध्ये सुद्धा दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळते डोळे संघाची जबरदस्त. परिणामी एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी 23 धावा 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. 48 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये स्वराज 11 डोळे संघासमोर आणि त्यातून 23 धावा मात्र या ठिकाणी कमी करा. राहुल हलके यावेळी बॉलिंग मार्कवर सज्ज आपण पाहतोय. नक्कीच ऑन साईडला फटका चांगला आहे. मिड विकेटला फिल्डर जर असेल पहिल्या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये आणि आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली तर 23 धावा पाहतो आपण. स्थिरावलेली धावसंख्या या ठिकाणी डोळे संघाची. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासने संघाला. प्रदीपजी हलके साहेब यांच्याकडून शुभेच्छा देखील आल्यात. शिवसेना OBC सेल विभाग प्रमुख या कासणे संघाला शुभेच्छा सार्थ ठरवाव्या लागतील या मॅच मध्ये. जबरदस्त एक सटीक गोलंदाजी होणं फार महत्वाचं असेल जर हे टार्गेट डिफेंड करायचं असेल तर. नक्कीच फटका चांगला आहे. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह सिरताज शेखच्या बॅट मधनं 4 धावा.
संघाची 27 धावा धाफलकावर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला. एक आक्रमक फलंदाज ज्याची ओळख या ठिकाणी सिरताज शेख पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतो आपण राहुल हलके. फुल टॉस बॉल यावेळी मिडॉनच्या डोक्यावरनं चेंडू जाईल या ठिकाणी वन बाउन्स सीमारेषा पार. अजून एक चौकार. शरदजी गगे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी महत्वपूर्ण वेळ दिला त्यांचा. त्यांचा देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तर वळूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. सिरताज शेख जबरदस्त फॉर्म मध्ये. अजून एक जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी. चेंडू जाईल या ठिकाणी सीमारेषा पार. एक्केचाळीस धावा धाफलकावर. या मॅच मध्ये आता मात्र शेवटचा चेंडू असेल आणि फक्त 7 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या मॅच मध्ये पाहतो आपण. स्वराज 11 डोळे. 7 ओव्हर पिच बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्रेट हिट केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते परिणामी. एका सिंगलने धाफलकावर धावसंख्या पाहतो आपण या ठिकाणी 42. 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धाफलकावर धावसंख्या पाहतोय 42 धावा. या ठिकाणी समीकरण असलेल्या मॅचचं 24 चेंडू आणि 6 धावा. 42 धावा धाफलकावर लगावल्यात. मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळालं. साहिल शेख असेल, सिरताज शेख असेल, जबरदस्त बॅटिंग. कौतुक करावं लागेल या खेळाडूंचं. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण. मयूर दळवी याला पाहतोय आपण या ठिकाणी बॉलिंग मार्कवर सज्ज. 24 चेंडू आणि 6 धावा या मॅचचं समीकरण असेल. यावेळी मात्र ऑफस्टॉपच्या थोडासा दूर चेंडू ठेवलेला आणि विकेट किपर सुद्धा बीट झालाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉपच्या दिशेला. सीमा रेषा पार. चौकार. तब्बल 5 धावा मिळतील या. थँक्यू डीजे. 47 धावा आपण पाहतोय धावफलकावर. आणि या मॅच मध्ये मात्र औपचारिकता बाकी. फक्त एका धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. स्वराज 11 डोळे संघाला दुसरा विजय ठरू शकतो या ठिकाणी. स्वराज 11 डोळे संघाचा CPL 2021 मध्ये. आणि अवांतर चेंडूने या ठिकाणी विजय चेंडू मात्र मिळालाय तो
त्या ठिकाणी फ्रॉम डोळे सिरता शेख विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे. तब्बल 9 चेंडूंमध्ये 30 धावा सिरता शेख